नमस्कार सर्वांना. निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत टॉपिक नंबर 5, ज्याचं नाव आहे मेथड्स ऑफ स्टरलायझेशन ऑफ लॅबोरेटरी इक्विपमेंट. तर याची डेफिनेशन अशी आहे: स्टरलायझेशन इज द प्रोसेस ऑफ डिस्ट्रॉइंग ऑर एलिमिनेटिंग ऑल फॉर्म्स ऑफ मायक्रोबियल लाईफ इन्क्लुडिंग बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगी अँड स्पोर्स. तर स्टरलायझेशन ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण मायक्रोबियल लाईफ जे आहे, फॉर्म्स ऑफ मायक्रोबियल लाईफ, ते आपण एकतर डिस्ट्रॉय करतो किंवा एलिमिनेट करतो. तर कोणती मायक्रोबियल लाईफ आहे ते बघूया. बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगी अँड स्पोर्स ही मायक्रोबियल लाईफ आहे जी आपण स्टरलायझेशन करून डिस्ट्रॉय करतो किंवा एलिमिनेट करतो. त्यानंतरचा पॉईंट बघूया. इन लॅबोरेटरीज स्टरलायझेशन इन्शुअर्स दॅट ग्लासवेअर, मीडिया, इन्स्ट्रुमेंट्स अँड डिस्पोजेबल्स आर फ्री फ्रॉम कंटॅमिनेशन बिफोर यूज. तर जे लॅबोरेटरीमध्ये जे काय स्टरलायझेशन होते त्यामुळे आपण ग्लासवेअर्स, आपला मीडिया आहे, इन्स्ट्रुमेंट्स आहे, डिस्पोजेबल्स आहे, त्यांना आपण कंटॅमिनेशन फ्री करतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टरलायझेशन फर्स्ट आहे प्रिव्हेंट कंटॅमिनेशन ऑफ कल्चर मीडिया अँड सॅम्पल्स. तर हे काय करतं, कल्चर, मीडिया आणि सॅम्पल्सचे जे काही कंटॅमिनेशन आहे ते होऊ देत नाही. इन्श्युअर सेफ्टी ऑफ लॅबोरेटरी स्टाफ अँड पेशंट्स. तर यामुळे लॅबोरेटरी स्टाफची आणि पेशंट्सची जी आहे ती सेफ्टी इन्श्युअर केली जाते. त्यानंतर मेंटेन ॲक्युरेसी अँड रिलायबिलिटी ऑफ टेस्ट रिझल्ट्स. तर जे पण काही आपले टेस्ट रिझल्ट्स आहे ते ॲक्युरेट आणि रिलायबल येण्यासाठी हे स्टरलायझेशन ही प्रोसेस केली जाते. त्यानंतर रिड्यूस स्प्रेड ऑफ इन्फेक्शन्स. यामुळे जे इन्फेक्शन्स आहेत ते कमी होते. त्यानंतर टॉपिक नंबर 5A बघूया. पहिला आहे मॉइस्ट हीट स्टरलायझेशन, दॅट इज ऑटोक्लेविंग. ऑटोक्लेविंगला मॉइस्ट हीट स्टरलायझेशन असं पण म्हटलं जाते. त्यानंतर याचं प्रिन्सिपल बघूया. स्टीम अंडर प्रेशर मॉइस्ट हीट. स्टीम अंडर प्रेशर मॉइस्ट हीट किल्स मायक्रो ऑर्गॅनिझम बाय कोॲग्युलेशन अँड डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन. तर कोॲग्युलेशन आणि डिनॅचरेशन या प्रोसेसनी स्टीम अंडर प्रेशर हे जे कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट वापरून मायक्रो ऑर्गॅनिझमला किल केलं जातं. याच्या स्टँडर्ड कंडिशन्स बघूया. 121 डिग्री सेल्सिअस, 15 LBS, दॅट इज PSI, दॅट इज प्रेशर 15 to 30 मिनिट्स. इक्विपमेंट ऑटोक्लेव आहे. युजेस बघूया. कल्चर मीडिया, रिएजंट, ड्रेसिंग, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर डिकंटॅमिनेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट. तर बायोमेडिकल वेस्टचं पण डिकंटॅमिनेशन केलं जातं. ॲडव्हान्टेजेस बघूया. इफेक्टिव्ह आहे, क्विक आहे, रिलायबल आहे अँड किल स्पोर्स. तर स्पोर्स किल केलं जातं. याची लिमिटेशन्स बघूया. नॉट सुटेबल फॉर हीट सेन्सिटिव्ह ऑर मॉइश्चर सेन्सिटिव्ह आयटम्स, दॅट इज पावडर्स, ऑइल्स, प्लास्टिक्स. तर हीट सेन्सिटिव्ह आयटम किंवा मॉइश्चर सेन्सिटिव्ह आयटमसाठी हे सुटेबल नाही आहे. प्रिन्सिपल बघूया. स्टीम अंडर प्रेशर अचीव्स हायर टेम्परेचर दॅन बॉइलिंग वॉटर. तर बॉइलिंग वॉटरपेक्षा पण हायर टेम्परेचर जे आहे ते इथे स्टीम अंडर प्रेशर मध्ये अचीव्ह केलं जातं. त्यानंतर ॲट 121 डिग्री सेल्सिअस 15 LBS PSI प्रेशर 15 to 30 मिनिट्स स्टीम पेनिट्रेट्स मटेरियल, denatures protein and coagulates microbial enzymes. Microorganisms and spores are destroyed. तर याच्यामध्ये 121 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर असते. त्यानंतर 15 LBS प्रेशर असतो. 15 to 30 मिनिट्ससाठी स्टरलायझेशन केलं जातं. त्यानंतर प्रोटीन डिनॅचरेशन होतं अँड कोॲग्युलेशन पण होतं. कोॲग्युलेशन कशाचं, तर मायक्रोबियल एन्झाईम्सचं कोॲग्युलेशन होतं. मायक्रोब्स अँड स्पोर्स जे आहे ते डिस्ट्रॉय केलं जातं. त्यानंतर पार्ट्स ऑफ अन ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्हचे आपण पार्ट्स बघूया. फर्स्ट त्याला एक चेंबर असतो. स्ट्रॉंग वेसल फॉर होल्डिंग आयटम्स. चेंबर असतो जो जे पण काही वेसल्स आहे ते होल्ड करण्यासाठी. त्यानंतर सेकंड त्याला एक लीड असतं. लीड विथ प्रेशर लॉक इन्श्युअर सीलिंग. सीलिंगसाठी एक लीड असतं. त्यानंतर थर्ड आहे प्रेशर गॉज असतो. तर इंडिकेट्स प्रेशर इनसाइड चेंबर. इनसाइड आतमधला जो प्रेशर आहे तो किती आहे ते इंडिकेट करण्यासाठी प्रेशर गॉज असतो. फोर्थ आहे सेफ्टी वॉल्व. एक सेफ्टी वॉल्व असतो. प्रिव्हेंट ओव्हर प्रेशर ॲक्सिडेंट्स. तर ओव्हर प्रेशर ॲक्सिडेंट्स पासून वाचवण्यासाठी एक सेफ्टी वॉल्व असतो. फिफ्थ आहे एक्झॉस्ट वॉल्व फॉर रिलीजिंग स्टीम आफ्टर स्टरलायझेशन.
तर स्टरलायझेशन झाल्यानंतरचे जे स्टीम आहे ते रिलीज करण्यासाठी एक्झॉस्ट वॉल्व्ह असतो. 6th आहे हिटिंग एलिमेंट जनरेट स्टीम. तर एक हिटिंग एलिमेंट असतो जे स्टीम जनरेट करतं. ह्या अशा प्रकारे 6 याचे पार्ट्स असतात. स्टँडर्ड ऑपरेटिंग कंडिशन्स, याचे कंडिशन्स बघूया. 121 डिग्री सेल्सिअस ॲट 15 psi फॉर 15 to 30 minutes. त्यानंतर 134 डिग्री सेल्सिअस ॲट 30 psi फॉर 3 minutes यूज फॉर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स. तर 121 डिग्री सेल्सिअस जे मोस्ट कॉमन टेम्परेचर आहे ते मेंटेन केलं जातं. त्यानंतर 134 डिग्री सेल्सिअस जे आहे ते सर्जिकल इन्स्ट्रुमेंटसाठी मेंटेन केलं जातं. स्टरलायझेशन टाइम डिपेंड्स ऑन लोड टाईप अँड साईज. तर म्हणजे लोड टाईप आणि साईजवर ते स्टरलायझेशनचे जे टाइम आहे ते डिपेंड करतं. नंतर याची प्रोसिजर बघूया. फर्स्ट, लोड मटेरियल्स इन्श्युअर फ्री सर्क्युलेशन ऑफ स्टीम, डू नॉट ओव्हरपॅक. तर आपल्याला आधी मटेरियल जे आहे ते आपलं लोड करायचं आहे. जास्त ओव्हरपॅक आपल्याला करायचं नाही, त्यामुळे थोडंफारच मटेरियल आपल्याला ठेवायचं आहे. नंतर सेकंड आहे ॲड वॉटर टू जनरेट स्टीम. त्यामध्ये आपल्याला वॉटर ॲड करायचं आहे चेंबरमध्ये. त्यानंतर क्लोज लीड टाईटली, आपलं जे लीड आहे ते टाईटली क्लोज करायचं आहे आणि स्टार्ट हिटिंग, आणि हिटिंग प्रोसेस आपली सुरू करून द्यायची आहे. नंतर वेन प्रेशर रिचेस 15 psi, तर जेव्हा प्रेशर 15 psi ला रीच करेल, मेंटेन फॉर रिकमेंडेड टाइम. तर एक रिकमेंडेड टाइमसाठी जे 15 psi आपला प्रेशर दिलेला आहे ते रीच करेल ते बघायचं आपल्याला. आफ्टर सायकल अलाव प्रेशर टू फॉल नॅचरली. एक सायकल झाली की आपल्याला प्रेशर जे आहे ते फॉल करण्यासाठी तिथे नॅचरली ते फॉल झालं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. ओपन लीड केअरफुली. एक जे लीड आहे ते आपल्याला व्यवस्थित ओपन करायचे, का बरं, कारण की तिथे स्टीम खूप जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे आणि बर्निंग होऊ शकते, त्यामुळे व्यवस्थितपणे ते लीड आपल्याला ओपन करायची आहे. मटेरियल स्टरलाइज इन ऑटोक्लेव्ह. ऑटोक्लेव्हमध्ये कोणते मटेरियल स्टरलाइज होऊ शकतात? सुटेबल फॉर कल्चर मीडिया, अगार ब्रॉथ. कल्चर मीडिया आहे त्याला स्टरलाइज करू शकतो. त्यानंतर ग्लासवेअर्स जे आहे, फ्लास्क, बीकर्स, पिपेटीज, तर ते पिपेट्स, सॉरी. तर जे पिपेट्स आहे, ग्लास आहे, फ्लास्क आहे आणि बीकर आहे, त्याला आपण ग्लासवेअर्सला आपण ऑटोक्लेव्ह करू शकतो. त्यानंतर सर्जिकल ड्रेसिंग्स आहे त्याला आपण ऑटोक्लेव्ह करू शकतो. कॉटन आहे त्याला, बँडेजेस आहे त्याला. त्यानंतर सर्जिकल रबर आयटम्स जसं ग्लव्ज आहे, ट्युबिंग आहे, त्याला आपण स्टरलाइज करू शकतो. बायोमेडिकल वेस्ट जे आहे बिफोर डिस्पोजल, त्याला आपण स्टरलाइज करू शकतो. त्यानंतर नॉट सुटेबल फॉर ऑइल्स, पावडर्स, पेट्रोलियम प्रोडक्ट्स नॉट पेनिट्रेटेड बाय स्टीम. तर जे ऑइल्स, पावडर्स, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहे याला आपण स्टरलाइज नाही करू शकत. हीट सेन्सिटिव्ह प्लास्टिक्स जे आहे ते मेल्ट होऊ शकतं, त्यामुळे त्याला नाही स्टरलाइज करू शकत. नंतर क्वालिटी कंट्रोल बघूया. स्टरिलिटी इंडिकेटर्स. फर्स्ट आहे फिजिकल इंडिकेटर, तर टेम्परेचर अँड प्रेशर मॉनिटरिंग बाय गॉजेस. हे आहे आपलं फिजिकल इंडिकेटर, म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर. त्यानंतर केमिकल इंडिकेटर बघूया. ऑटोक्लेव्ह टाईप टर्न्स ब्लॅक आफ्टर स्टरलायझेशन. तर स्टरलायझेशनची प्रोसेस संपल्यानंतर तिथे एक ब्लॅकिश कलर तुम्हाला दिसेल, तो म्हणजे केमिकल इंडिकेटर आहे. बायोलॉजिकल इंडिकेटर स्पोर्स ऑफ बॅसिलस स्टेरोथर्मोफिलस यूज टू कन्फर्म स्टरलायझेशन इफिकसी. तर बॅसिलस स्टेरोथर्मोफिलस जे आहे ते एक स्टरलायझेशन इफिकसीसाठी यूज केलं जातं. ते बायोलॉजिकल इंडिकेटर आहे. नंतर याचे ॲडव्हान्टेजेस बघूया. मोस्ट रिलायबल अँड इफेक्टिव्ह स्टरलायझेशन मेथड. ही एक मोस्ट रिलायबल आहे आणि इफेक्टिव्ह स्टरलायझेशन मेथड आहे. याच्यामध्ये काय होणार, तर याच्यामध्ये किल्स ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग स्पोर्स. जे पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग स्पोर्स पण याच्यामध्ये ऑटोक्लेव्हमध्ये किल होणार. इकॉनॉमिकल अँड इझी टू ऑपरेट. इकॉनॉमिकल आहे आणि इझी टू ऑपरेट आहे. कॅन स्टरलाइज अ वाईड व्हरायटी ऑफ मटेरियल्स. भरपूरसे मटेरियल याच्यामध्ये स्टरलाइज होऊ शकते. त्यानंतर याचे लिमिटेशन्स बघूया. नॉट सुटेबल फॉर हीट ऑर मॉइश्चर सेन्सिटिव्ह आयटम्स. हीट और मॉइश्चर सेन्सिटिव्ह आयटमसाठी ही सुटेबल नाही आहे, जसं पावडर्स आहे, ऑइल्स आहे, सम प्लास्टिक्स आहे. त्यानंतर रिक्वायर केअरफुल हँडलिंग टू अवॉइड बर्न इंजुरीज. तर याला केअरफुल हँडलिंगची गरज असते, कारण की बर्न इंजुरीज होऊ शकते. नंतरचं बघूया. इम्प्रॉपर लोडिंग मे प्रिव्हेंट कम्प्लीट स्टरलायझेशन.
तर जे इम्प्रॉपर लोडिंग जर समजा झालं तर एक म्हणजे कम्प्लीट स्टरलायझेशन तिथे होणार नाही जर आपण प्रॉपरली जर लोड केलेलं नाही आहे आपलं मटेरियल तर. नंतर समरी बघूया. फीचर्स प्रिन्सिपल आपण बघितलं. स्टीम अंडर प्रेशर डिनॅच्युअर्स प्रोटीन अँड किल मायक्रोब्स. प्रोटीन डिनॅच्युरेशन होणार आणि त्यानंतर मायक्रोब्स जे आहे ते किल होणार स्टीम अंडर प्रेशर या प्रोसेसने. स्टँडर्ड कंडिशन याची आहे 121°C 15 PSI टू 15 to 30 minutes. त्यानंतर सुटेबल मटेरियल्स मीडिया, ग्लासवेअर, ड्रेसिंग्स, रबर, वेस्ट. नंतर अनसुटेबल मटेरियल्स ऑइल्स, पावडर्स, सम प्लास्टिक्स. नंतर इंडिकेटर्स बघूया. टेप दॅट इज केमिकल. त्यानंतर स्पोर टेस्ट दॅट इज बायोलॉजिकल. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघूया. रिलायबल आहे, इकॉनॉमिकल आहे, स्पोरिसिडल आहे. नंतर याचं लिमिटेशन बघूया. कॅनॉट स्टरलाइज हीट सेन्सिटिव्ह मटेरियल्स, रिस्क ऑफ बर्न्स. तर बर्निंगची रिस्क आहे आणि हीट सेन्सिटिव्ह मटेरियल हे जे आहे स्टरलाइज करणार नाही. तर निर्मय सक्सेस अकॅडमीमध्ये आपले फुल कोर्स अवेलेबल आहे सिलेबस वाईज, टॉपिक वाईज. त्यानंतर DMER आरोग्य भरती लॅबोरेटरी असिस्टंटसाठी आपले कोर्सेस आहे. तर ह्या QR कोडला स्कॅन करून तुम्ही आमचा ॲप डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअरवर ॲप अवेलेबल आहे. त्यानंतर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असेल ते तुम्ही शेअर करू शकता. त्यानंतर थँक्यू अँड नंबर दिलेला आहे तर काही पण डिटेल्स असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.